पुण्यातून एक संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। पुणे रेल्वे स्थानक येथे 4 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी महेश यादव याला अटक केली आहे। ही घटना 16 ते 17 फेब्रुवारी दरम्यानची आहे। मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील एक कुटुंब रोजगारासाठी महाराष्ट्रात आलं होतं। कामानिमित्त मनमाड सोलापूर भागात राहत असलेलं हे कुटुंब खंडवाला परत जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आलं होतं। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ते ट्रेनची वाट पाहत थांबले होते। पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास मुलीचे वडील स्वच्छतागृहाकडे गेले असता 4 वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचे लक्षात आले। कुटुंबियांनी शोधाशोध केली, मात्र मुलगी सापडली नाही। पहाटे 3च्या सुमारास कुटुंबियांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता लाल रंगाचा टी-शर्ट आणि अर्धी पॅन्ट घातलेला एक तरुण मुलीचा हात धरून तिला घेऊन जाताना दिसला। दिनांक 17 तारखेला फिर्यादी हे एका मध्य प्रदेश राज्याचे होते। ते त्यांच्या 4 बालकांसोबत प्रवास करत असताना प्रवासात त्यांच्याच प्रांतातल्या एका व्यक्तीशी त्यांची ओळख झाली। प्रवासादरम्यान सोलापूर ते पुणे असा प्रवास झाला। त्या दरम्यान पुण्यातून त्यांना मध्य प्रदेशात जाण्यासाठी गाडी होती, म्हणून सर्व प्रवासी आणि ते एकत्र प्रवास करत होते। एकाच प्रांताचे असल्यामुळे त्यांची एकमेकांविषयीची आत्मीयता असल्यामुळे प्रवासात झालेली ओळख, या ओळखीचे पुढे गंभीर परिणामाला कुटुंबाला सामोरं जावं लागलं। प्रवास झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवरती दुसऱ्या ट्रेनची वाट बघत असताना प्रवासी हे फिर्यादी कुटुंब तसेच तिथे थांबून होते। प्रवासाच्या थकव्याने त्यांनी केलेली मोलमजुरीमुळे त्यांना थकव्यात ते झोपले। झोपल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या मुलीला, 4 वर्षाच्या मुलीला, चल तुम्हाला खायला घेऊन जातो म्हणून मुलीला खाऊ खाण्यासाठी त्यांनी बाहेर घेऊन गेले। पुणे स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर त्यांनी पुणे स्टेशनपासून साधारणतः 1-1.5 किलोमीटरच्या अंतराच्या जवळपास मालधक्का साईडला स्टेशन यार्डाच्या पुढे त्या ठिकाणी लोनली प्लेसवरती तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला होता। ह्या कृत्यासाठी त्याला 2-3 तास लागले। त्या दरम्यान फिर्यादी हे पोलीस स्टेशनला शोधण्यासाठी आले होते। फिर्यादीची शोधाशोध चालू असताना आपण फिर्यादीच्या शोधाशोधीप्रमाणे दिलेल्या वर्णनानुसार सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला तात्काळ पकडला, मुलीलाही ताब्यात घेतले आणि आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला 7 दिवस पोलीस कोठडी घेऊन आता आपण त्याच्या विरुद्ध न्यायिक प्रोसिजर चालू केली आहे। मुलीची तब्येत कशी आहे? मुलगी अजूनही क्रिटिकल स्टेजमध्ये आहे, परंतु आउट ऑफ डेंजर डॉक्टरांनी सांगितले आहे। दरम्यान पोलीस बुधवार पेठ आणि आसपासच्या बांधकाम साईटवर शोध मोहीम राबवत होते। सकाळी 5:30च्या सुमारास आरोपी महेश यादव चिमुकलीला घेऊन पुन्हा रेल्वे स्थानकात येताना दिसला। गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत मुलीची सुटका केली। चौकशीत त्याने मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने बाहेर नेले आणि निर्जन स्थळी तिच्यावर आक्षेपार्ह कृत्य केल्याचे समोर आले। आरोपी महेश यादव हा मूळचा मध्य प्रदेशातील बालाघाटचा रहिवासी आहे। 4 वर्षांच्या निष्पाप मुलीवर झालेल्या या अत्याचाराने संपूर्ण शहर हादरलंय। रेल्वे स्थानकावरील सुरक्षा उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।